स्वामी समर्थ. सिंह राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यायला हा आठवडा कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होऊन नवीन लाभाचे मार्ग खुलणार का? प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेला दुरावा पुन्हा जवळीकमध्ये बदलणार का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील की काही गोष्टींमुळे मन अस्वस्थ होईल? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणती नवीन संधी अचानक दार ठोठावणार आहे? चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, धाडसी निर्णय आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वातील आकर्षण अधिक वाढेल आणि अनेक ठिकाणी तुमच्या मताला महत्त्व दिले जाईल. मात्र प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असे नाही. काही प्रसंगी संयम ठेवणे आणि अहंकार बाजूला ठेवणे गरजेचे राहील. जुन्या चुका सुधारण्याची संधी मिळेल, तसेच काही नवीन लोकांच्या ओळखीमुळे पुढील काळात चांगले मार्ग खुलू शकतात. मानसिकदृष्ट्या स्वतःला अधिक मजबूत करण्याची गरज या आठवड्यात जाणवेल. ग्रहांची बदलती स्थिती सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास, धाडस आणि काही महत्त्वाच्या निर्णयांची जाणीव करून देणारी ठरणार आहे. काही ठिकाणी संयम राखावा लागेल, तर काही प्रसंगी तुमची बुद्धिमत्ता आणि नेतृत्वगुण तुम्हाला पुढे घेऊन जातील. करिअर आणि व्यवसाय या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती प्रभावी राहणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे विशेष लक्ष देतील आणि तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. काही महत्त्वाच्या बैठक किंवा चर्चांमध्ये तुमचे मत निर्णायक ठरू शकते. तुमच्यातील नेतृत्व गुण अधिक स्पष्टपणे दिसून येतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधींबाबत माहिती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन योजना आखण्यासाठी योग्य राहील. एखादे अडकलेले काम अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र भागीदारीच्या कामात शब्द जपून वापरणे आवश्यक राहील, अन्यथा छोट्या गैरसमजातून तणाव निर्माण होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागतील आणि आत्मविश्वास अधिक वाढेल. आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा आठवडा चढउतारांचा राहू शकतो. काही अनपेक्षित खर्च वाढल्यामुळे थोडी चिंता जाणवेल, पण योग्य नियोजनामुळे परिस्थिती नियंत्रणात राहील. घरातील एखाद्या आवश्यक कामासाठी पैसा खर्च करावा लागू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून छोटासा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र मोठ्या आर्थिक व्यवहारात घाई करू नका. कोणालाही पैसे उधार देताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यावसायिक व्यक्तींना नवीन उत्पन्नाचे स्रोत मिळण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती हळूहळू सुधारताना दिसेल आणि मनावरील ताण कमी होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात उत्साह आणि भाधन मात्रा चढउतार दोन्ही अनुभवायला मिळतील. जोडीदाराकडून अधिक लक्ष आणि वेळेची अपेक्षा राहील. काही जुन्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे, पण योग्य संवाद साधल्यास नाते पुन्हा मजबूत होईल. विवाहित व्यक्तींनी घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यास तणाव वाढू शकतो. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी किंवा छोटासा प्रवास नात्यात पुन्हा गोडवा निर्माण करू शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी निर्माण होतील. एखादी व्यक्ती तुमच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबातील वातावरण या आठवड्यात काही वेळा संवेदनशील राहू शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाढेल, पण योग्य काळजीमुळे परिस्थिती सुधारेल. मोठ्यांचा सल्ला या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल. नातेवाईकांशी जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात चांगले लाभ मिळू शकतात. या आठवड्यात तुम्ही कुटुंबासाठी अधिक जबाबदारीने वागताना दिसाल आणि त्यामुळे घरातील लोकांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक वाढेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती या आठवड्यात शारीरिक ऊर्जा चांगली राहील, पण मानसिक थकवा जाणवू शकतो. सततच्या कामामुळे स्वतःसाठी वेळ कमी मिळेल आणि त्यामुळे चिडचिड वाढू शकते. झोपेची कमतरता जाणवू शकते, त्यामुळे दिनचर्या व्यवस्थित ठेवणे आवश्यक राहील. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पोटाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. बाहेरील अन्न कमी खाणे आणि पुरेसे पाणी पिणे फायदेशीर ठरेल. सकाळी चालणे किंवा ध्यान केल्यास मन शांत राहण्यास मदत होईल. आठवड्याच्या शेवटी मानसिकदृष्ट्या हलके वाटू लागेल आणि नव्या उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळेल. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि आत्मपरीक्षणाचा राहणार आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे सुरुवातीला कठीण जाईल, पण योग्य वेळापत्रक तयार केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी महत्त्वाची माहिती मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा या आठवड्यात खूप उपयोगी ठरेल. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळणे आवश्यक राहील.
आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल आणि अभ्यासात सकारात्मक बदल दिसू लागतील. उपाय: रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना गहू किंवा तांब्याच्या वस्तू दान केल्यास लाभ मिळेल. सिंह राशीसाठी हा आठवडा स्वतःची ओळख अधिक मजबूत करण्याचा आणि आयुष्यातील काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा काळ ठरणार आहे. या काळात तुमच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल, पण त्याचवेळी संयम आणि नम्रता ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. आर्थिक बाबतीत नियोजन महत्त्वाचे ठरेल, तर नातेसंबंधांमध्ये संवादाची भूमिका मोठी असेल. काही प्रसंगी मन थोडे अस्थिर होईल, पण जवळच्या व्यक्तींचा आधार तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देईल. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय भविष्यात मोठा फायदा देणारे ठरू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.